गोकुळ सोबत गोकुल. तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने 2-1 गोलने सम्राटनगर स्पोर्ट्सचा पराभव करत उपांत्य फेरीत केला प्रवेश. फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आयोजित तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत आज सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवला गेला. पूर्वार्धात खंडोबाच्या संकेत मेढे, रोहित जाधव, प्रथमेश गावडे या खेळाडूंनी चढाया केल्या, परंतु त्यांना गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. सामन्याच्या 38व्या मिनिटाला खंडोबाच्या अमीर खजीर याने मैदानी गोल करत खंडोबा संघास आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात सम्राटनगर स्पोर्ट्सला गोलची बरोबरी साधता आली नाही. मध्यांतरापर्यंत खंडोबा संघ 1-0 गोलने आघाडीवर राहिला. उत्तरार्धात मात्र सम्राटनगरच्या महम्मद मकानदार, तेजराज माने, युनुस नदाफ, ओंकार जाधव यांनी केलेल्या चढाया खंडोबाच्या बचावफळीने परतवून लावल्या. सामन्याच्या 57व्या मिनिटाला सम्राटनगरच्या तेजराज माने याच्या पासवर लवप्रीत सिंग याने गोल करत सम्राटनगर स्पोर्ट्सने 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर दोन्ही संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. खंडोबाकडून सम्राटनगरच्या गोल क्षेत्रात चढाया सुरू असताना सम्राटनगर खेळाडू मसूद मुल्ला याने छोट्या डी-मध्ये चेंडू हाताने हाताळल्याने पंचांनी खंडोबाला पेनाल्टी दिली. खंडोबाच्या पेनाल्टीवर संकेत मेढेने अचूक गोल करत खंडोबा संघाने 2-1 अशी आघाडी मिळवली. संपूर्ण वेळेत ही आघाडी कायम ठेवत खंडोबा संघाने 2-1 गोलनी सम्राटनगर स्पोर्ट्सवर विजय प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्या दुपारी 4 वाजता पीटीएम अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.